रेवण सुखरूप घरी पोहोचला आहे। तो स्थिर स्थावर होईल तशी त्याला साधना मी स्वतः देईन। गुरुवर, प्रत्येक नाथाला आपला परिस्पर्श झाला आहेच। मी आहे, गोरक्ष आहे, जालिंदर आहे आणि आता रेवण सुद्धा। मी आरंभ करून देतो, तुम्ही ती परंपरा पुढे घेऊन जा। निश्चितच गुरुवर, एक एक नाथ सिद्ध होत आहेत। जेव्हा सगळे एकत्र येतील तेव्हा हाती घेतलेलं मनुष्याच्या कल्याणाचं कार्य अजून जोमाने पूर्ण होईल। गुरुवर, रेवणची साधना सुरू होईल, तो ती पूर्ण करत मोठा होईल। त्यासाठी खूप कालावधी जाईल। तुला काय म्हणायचे आहे कानिफ? गुरुवर, अशा वेळी मी आणि गुरुवर श्री जालिंदरनाथ दुसऱ्या प्रांतात जाऊन आमचे कार्य सुरू ठेवतो। त्यासाठी इथून प्रस्थान करतो। आपली आज्ञा आणि अनुमती हवी आहे। मलाही तसेच वाटते गुरुवर। आज्ञा आहे। हाती घेतलेल्या कार्याला माझा आशीर्वाद आहे। शुभम भवतु। अगं कामिनी, ये बसा। रेवण कुठे दिसेना? आत आहेत मायलेक। बरं झालं तो सापडला, नाही तो लक्ष्मीचं फार अवघड होतो। खरंय ग बाई। पण हे समजा रेवणला सांगितलं कुणी, हे समजलं का? दुसरं कोण? वामन। काय बोलावं पोरांना? वामनने सांगितलं, पण बोलविता धनी कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहे। कोण हो भाऊजी? योग्य वेळ आली की स्वतःहून उघडवी। तुम्हाला काही जाणवलं का? होय गुरुवर, पुढे जी जागा दिसते आहे ती बाधित आहे। होय, प्रेतात्म्यांनी ती जागा ताब्यात घेतली आहे आणि तिथून कोणीही जिवंत जात नाही। वनातून दुसऱ्या गावात जाणारे वाटसरू त्यात अडकत असणार। गुरुवर, अनेकांचे प्राण जात असणार। ह्या जागेला आपण मुक्त आणि शुद्ध केलं पाहिजे। गुरुवर, मला आज्ञा द्यावी,
मी हे कार्य करतो. जालिंदर केवळ ही जागा मुक्त नको करायला, तर त्या आत्म्यांनाही मुक्ती दिली पाहिजे. मग सर्वार्थाने हे स्थान मुक्त होईल. नाहीतर ते प्रेतात्मे इथून दुसरीकडे जातील आणि जे इथे करत होते ते तिथे करतील. प्रत्येक आत्म्याचं काही म्हणणं असेल. आपण ध्यानातून आधी ते समजून घेऊ. रेवण कुठे पळतो हा? अहो ठेवा त्याला खाली. मला आता नाही करायची अंघोळ. हो, कसा करत नाही तेच बघतो आता. ये इथे बैस. हा, बस बस. रेवण ऐक, तू एकटाच बाहेर गेला होतास की नाही? तर तुला छान अंघोळ घालते आणि ओवाळते. कोणाची दृष्ट लागली असेल तर तीही जाईल. तू असताना मला कोणाची दृष्ट लागणार? माझं बाळ इतकं गोड आहे की त्याला आईचीही दृष्ट लागेल. आज बरेच लाड चाललेत. राहू दे ग, आज त्याचाच दिवस आहे. अलग निरंजन
गुरुवर, आपल्या डोळ्यात पाणी. ज्या आत्म्यांना मुक्ती द्यायची आहे त्यांचं दुःख ऐकता ऐकता डोळ्यात पाणी आलं. जेव्हा मनुष्य जन्म मिळाला तेव्हा त्याचं त्यांना महत्व समजलं नाही, परंतु आता त्यांना ते समजतं आहे. मनुष्याला कर्माचा सिद्धांत ध्यानातच येत नाहीये. केलेले कर्म कधीही विरून जात नाही, ते कोणत्या ना कोणत्या रूपात पुन्हा येते. त्यापासून सुटका नाही. गुरुवर, आता काय करूया? प्रेतात्म्यांचा खच पडला आहे. प्रत्येकाला मुक्त करायला वेळ लागेल. गुरुवर, आपली आज्ञा असेल तर आम्हीही या कार्यात सहभागी होऊ. अवश्य. रेवण, बैस. रेवण, प्रार्थना कर, मला चांगली बुद्धी दे. माझ्या हातून यापुढे काही चूक घडू देऊ नको म्हणून. होय. तू माझा सख्खा भाऊ नाहीस, हे माझे आई बाबा आहेत, तुझे नाही. तुम्ही माझे खरे आई बाबा आहात का? मी तुझा मुलगा आहे की नाही? तू माझ्या पोटी जन्म नाही घेतला, पण मी तुझी आई आहे रे. काय झालं रेवण? मी त्यांचा मुलगा नाही. म्हणून तू बाहेर फिरतोयस? होय. पण त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं आणि तेही प्रेमानं. त्यासाठी मी त्यांचा ऋणी राहील. आता तुम्ही मला थांबवू नका. हे बघ पोरे, ज्या आई बापानं तुझं पालन पोषण केलं त्यासनी असं त्रास देणं योग्य ना? ते मलाही पटते. आपण मला थांबवण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रार्थना. मातृपितृऋण, भ्रातृऋण, गुरुऋण, देवऋण असे अनेक ऋण मनुष्य रूपात असल्यावर असतात. ह्या ऋणांची परतफेड होऊ शकत नाही, परंतु त्याविषयी कृतज्ञता असावी. त्यात जी कर्तव्य आहेत त्याला कधीही चुकू नये. तुझ्या ध्यानात येते आहे का रेवण? रेवण, तू सुखरूप परत आलास म्हणून गोडाचं नैवेद्य करते. हा, तोवर तू देवाचं म्हणत बैस. होय. हे प्रभू, मला अनेक प्रश्न पडलेले आहेत. मी नक्की कोण आहे? माझे माता पिता कोण आहेत?
मला श्री दत्त महाराजांचं दर्शन कसं घडलं? इतरांसाठी ते अवघड का आहे? मला ज्या दिव्य गोष्टी दिसतात किंवा माझ्या हातून अनाहूतपणे काही घडतं, त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्या मुख्य मेंढरांना मारू नका. देवी आई. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. शिरा करून झालाय, तुम्ही नैवेद्य दाखवता का? म्हणजे सगळ्यांना देता येईल ना? रेवण कुठे? देवघरात आहे. त्याला हाक मार आणि तूही थांब. का हो, आता काय झालं? बरं तुमचं चालू द्या, मी आले कामिनीला भेटून. नाही नाही, तूही थांब. रेवण, ए रेवण. आलो आलो. वामन इकडे. अहो, तुम्ही काळजीत दिसता आहात. काय झालंय? सांगतो. मी जे विचारणार आहे त्यांनी कोणी अस्वस्थ व्हायचं काही कारण नाहीये, पण सत्य काय ते समजायला हवं. कसलं बाबा? रेवण, तुला वामननी सांगितलं की आम्ही तुझे खरे आई बाबा नाही, बरोबर ना?
वामन, तू हे कोणाच्या सांगण्यावरनं सांगितलंस? आता थांबून उपयोग नाही. तिकडे आपण त्या अतृप्त आत्म्यांना मुक्त करण्याचा विचार करतो आहोत आणि तिकडे ते माणसांचा घास घेऊ पाहतायत. गुरुवर, आता बापलेख त्यांच्या विळख्यात सापडले आहे. त्यांना बाहेर काढायला हवं.